Welcome, my friends. In this video, we are going to discuss about the forms of verb. When I was discussing with my students in the college, so a student asked me, Sir, actually, how many forms of verb are there in English? And I surprised because generally students do not ask the questions out of the syllabus or out of the box. And I was really shocked. That time I asked him, why? Why did you ask me this? So that time he replied me, Sir, my friend informed there are 5 forms of verb. And that's why I am asking you. So it was very common question, but that student was confused. Means actually he had lost his confidence. Why? Because he was not taught in the school that there are 5 forms of verb, and that's why he was thinking why his teacher, means English teacher, did not teach him there are 5 forms of verb, and so that's why he was confused. Okay, so in this video we are to discuss about the forms of verb. So friends, very easy chapter, but old wine in a new bottle, and that's why I have chosen this topic for today's video. Verb. Without verb, can we make a sentence? No. This is the most essential element to construct a sentence in any language. Okay. This is the most important element. Okay. So without verb, you cannot construct a sentence. Then always you cannot use same form of verb in all tenses or in all sentence constructions or in all situations. You are trying to express your emotions, so always same form of verb is not used. So you have to change the form of verb as per your situation, as per your tense, like this. So in Marathi, we also change the forms of verb. Or in Hindi, we also change the form of verb. Like this, in English, the forms of verb are changed and used as per the situation or condition. So, what was my question? How many forms are there? Forms of verb are there. So, I will take also help of Marathi language to make you understand well. Okay. आपल्याला शाळेमध्ये, महाविद्यालयात किंवा जेव्हाही बोलताना क्रियापदांची किती रूपे आपल्या कानावर वारंवार आलेली आहेत? तर मोस्टली 3 फॉर्म्स. मोस्टली. आता just I informed there are 5 forms. मग आता आपण कन्फ्यूज होतो की सर we didn't learn. मग असं कसं झालं? काही नाही, आपण ते शिकलो. फक्त फरक असा आहे की आपल्याला ते कळालंच नाही की ते हे रूप आहेत.
चौथा आणि पाचवा, फोर्थ अँड फिफ्थ फॉर्म. मग आपण नेमकं त्याला काय म्हणतो? आता हे सांगण्याचा माझा उद्देश हा आहे की सपोज यू आर गोइंग टू फेस an interview आणि कॉमन क्वेश्चन एक्सपर्टने टाकला तुमच्या पुढे की टेल मी 5 फॉर्म्स ऑफ वर्क. तुम्ही काय म्हणता? म्हणजे तिथं तुम्ही सरळ बोलणार नाही, पण यू मे थिंक इन युअर माइंड, अरे बापरे, मला ते 5 फॉर्म्स माहित नाहीत, आय नो ओनली 3 फॉर्म्स. देन यू मे टेक डिफेन्सिव्ह पोझिशन. तुम्ही सरळ उत्तर देणार नाहीत, पण आपल्या चुका कशा होणार नाही ते कसं सांगू की मला 5 फॉर्म्स माहित नाही, असं तुम्ही सांगू शकणार नाही तिथं इंटरव्ह्यू मध्ये. मग तुम्ही एकदम बॅकफुटला येऊन जाता. तर तो एक माझा मुद्दा आहे की अतिशय महत्वाचा मुद्दा, जे तुम्हाला येतो पण तो माहित नाही. या लक्षात. तर बघा, नेहमी जसं मी सांगितलं की क्रियापदाचं एकच रूप किंवा त्याला मूळ रूप म्हणा, बेस फॉर्म और रूट फॉर्म, दॅट इज कॉल्ड ऑल्सो फर्स्ट फॉर्म. त्याला बेस फॉर्म म्हणा किंवा रूट फॉर्म म्हणा, मूळ रूप. नेहमी मूळ रूपच वापरता येते का? नाही. आता उदाहरण म्हणून बघा, मी मराठीमध्ये असं म्हणलं जाणे, है ना. मग आता मी नेहमी जाणे हा शब्द घेईल का? नाही. मी महाविद्यालयात जातो, जाण्याचं फॉर्म बघा, जातो. त्याचं बघा, माझा मित्र महाविद्यालयातून घरी गेला आहे. आता जाण्याचं फॉर्म मी बदललं वेगळं. किंवा माझा मित्र गावाला गेला, बरोबर आहे. मी उद्या गावाला जाईन. क्रियापदाची रूप आय एम चेंजिंग ॲज पर माय सिच्युएशन. जे काही मला सांगायचंय त्याच्यानुसार मी ती सिच्युएशननुसार बदलाईल. मग हिंदीमध्ये आपण तसंच करतो. समजा मी असं म्हणलं, मैं हर दिन महाविद्यालय में जाता हूँ, कॉलेज जाता हूँ. या मेरा दोस्त गांव गया है, बदललं ना तुम्ही. या ऑस्ट्रेलिया ने वर्ल्ड कप जीत लिया, है ना. तसं राजू गांव गया, बघा. या मैं कल गांव जाऊंगा. हिंदीमध्ये पण आपण वी चेंज्ड द फॉर्म ऑफ वर्ड. मग इंग्रजीमध्ये पण तेच आहे ना. पण इंग्रजीमध्ये आपण फॉर्म्स वापरतो, बट अनफॉर्च्युनेटली वी डू नॉट नो द प्रॅक्टिकल आन्सर हिअर. इट वॉज व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. ते तुम्हाला येतं, माहीत आहे असं मी म्हणेन, बट दॅट इज इन युअर पॅसिव्ह मेमरी. आता जसं जसं मी तुमच्या सोबत बोलेन, तुम्ही ते ऍक्टिव्ह मेमरीत आणायला लागाल. ओके, सो गो अहेड. फर्स्ट फॉर्म, ज्याला मी सांगितलं रूट फॉर्म, बेस फॉर्म, असं आपण केला. फॉर एक्झाम्पल, प्ले. आता बघा, सेकंड फॉर्म किंवा क्रियापदाचं दुसरं रूप. तर जनरली याला ईडी लावतात. आय एम युझिंग स्मॉल हँडरायटिंग हिअर. नाउ लुक. प्लेड, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. आता सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब कधी वापरायचे? तर देर इज ओनली वन रूल. There is only one rule in English language, and that is simple past tense affirmative. I am writing here. Simple past tense affirmative. Only in affirmative. फक्त साधा भूतकाळ होकारार्थी वाक्यामध्येच second form of the verb is used in English language. Only in affirmative.
पे युअर अटेन्शन. निगेटिव्ह मध्ये परत फर्स्ट फॉर्म येतोय. इंटरॉगेटिव्ह सिंपल पास्ट टेन्स परत फर्स्ट फॉर्म येतोय आणि इन इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह ऑफ सिंपल पास्ट टेन्स अगेन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब इज युज्ड. मग सेकंड फॉर्म कोणत्या याच्यात वापरलं तर फक्त सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्ह. चला पुढं नेक्स्ट थर्ड फॉर्म. बर थर्ड फॉर्म ज्याला ईडी लागतं त्याचं थर्ड फॉर्मही तेच राहते. थर्ड फॉर्म काही जण याला पास्ट पार्टिसिपल असे शब्द वापरायचे. पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म ईडी आणि ज्यांच्या ह्याच्यात नाही लागत ते मी नंतर बघेल. मी आता बघूयात. फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म ईडी थर्ड फॉर्म ईडी. सो नाऊ फोर्थ अँड फिफ्थ. आता हे आपण वापरतो त्यांना आपण तसं कॅटेगराईज केलं नव्हतं. त्यांचं तसं वर्गीकरण केलं नव्हतं की हे चौथं रूप हे पाचवं रूप असं नव्हतं केलं आपण. उदाहरण म्हणून आता लक्ष द्या तुम्ही. सिंपल प्रेझेंट टेन्स मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ रेफर करा मुद्दाम. कारण काय झालंय त्याला एक वेगळं क्रियापदाचं रूप म्हणून एक आजकाल हायलाइट केल्यात चाललंय. सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्हचाच रूल आहे तो. जसं इथं सिंपल पास्ट टेन्स अफर्मेटिव्हचा होता तर सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्हचा एक रूल रेफर करा. त्याच्यामध्ये मी यस और ईएस विषयी माहिती दिलेली आहे की वेन शुड वी यूज यस अँड ईएस अँड वेन शुड वी नॉट यूज यस और ईएस तर ती माहिती दिलेली. म्हणजे त्यालाही या लोकांनी एक फॉर्म म्हटलंय की थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन्स. ही शी इट अँड थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन्स यांच्यासोबत जे यस और ईएस त्यालाही हे लोक रूप द्यायला लागले की ते चौथं रूप. अरे काय गरज आहे त्याची. बिकॉज ऑलरेडी वी यूज. म्हणजे असं वाक्य असेल सेम वर्ड सेम ही ते कॅन यू से लाईक दिस ही प्ले नाही तुम्ही त्याला येस येस लावणारच आहे. दॅट इज नॉट स्पेशल फॉर्म. वेन वी वर स्टडिंग दॅट टाइम वी were not taught this is the special form. एवढं शिकवलं नाही आपल्याला. ते शिकवलं पण ते क्रियापदाचं एक रूप चौथं म्हणून वापरा हे नव्हतं शिकवलं. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे तुम्हाला ते येतं येस येस इथं तुम्ही येस लावणारच आहेत. ही प्लेज पण तुम्ही तेव्हा हे म्हणणार नाही की देशमुख सर दिस इज फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. कारण का आपण परत समजा मी असं म्हणलं असतं वी तर परत तुम्ही रूटवर आले असते वी प्ले. बिकॉज वी कॅन नॉट यूज येस और ईएस विथ वी याच्यासोबत येत नाही. म्हणजे त्याला आपल्या शिक्षकांनी किंवा त्या काळांमध्ये याला स्पेशल फॉर्म ऑफ वर्ब असा नंबर दिला नव्हता. आलं लक्षात तुमच्या की चौथं रूप कशाला सांगितलं जाऊ शकतं तर येस ईएस which is used only in affirmative of simple present tense. I am writing here. Otherwise, look. Simple present tense. Simple present tense affirmative. You cannot use yes or es in negative of simple present tense. You cannot use. In interrogative, no. In interrogative negative, no. फक्त affirmative simple present tense yes yes. आणि त्यालाच एक नंबर देऊन टाकला. तर आपल्या वेळेस ते नव्हता नंबर. आपल्याला शिक्षक येस येस मध्ये शिकवायचे ते. आलं लक्षात. म्हणजे नवीन मुलं तुम्हाला एखाद्या वेळेस असं कन्फ्यूज करतील आणि तुम्ही हे म्हणता आमच्या वेळेस असं काही नव्हतं. आपल्या वेळेसच ते होतं उलट चांगलं होतं. आलं का लक्षात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा ते फक्त जस्ट आय एम पॉलिशिंग युअर नॉलेज हिअर. लास्ट कडे चला आता. याला मात्र आपण आयएनजी फॉर्म असं म्हणायचो. आयएनजी फॉर्म तर हे तुम्हाला माहित आहे.
फॉर एक्झाम्पल प्ले, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म प्लेड, थर्ड फॉर्म प्लेड. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण याच्यातच शिकलेलो शाळेमध्ये, लक्षात ठेवा. इथंच आपण याला कंबाईन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे पॉइंट आपल्या वेळेस बाद झाला. आपण फर्स्ट फॉर्म मध्येच when we were studying tense, that time we studied yes and es here. ing form we used, no doubt we used, but we used v1 plus ing like this. ing pronunciation आपले शिक्षक असे करायचे. प्ले ing playing. ओके, आता मला बनवून दाखवा. सर्च, सेकंड फॉर्म सर्च्ड, थर्ड फॉर्म सर्च्ड. याला लक्ष द्यायची गरज नाही, याला काही लक्ष द्यायची गरज नाही, बिकॉज वी यूज दॅट फॉर्म ऑफ वर्ब इन सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह वापरतो आपण. कधी? वेन देर इज सब्जेक्ट फ्रॉम ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन. Otherwise, we do not use. ing वापरावंच लागते. सर्च, सर्चिंग. यूज वर्ब. सेकंड फॉर्म used, थर्ड फॉर्म used, ing फॉर्म using. watch, सेकंड फॉर्म watched, थर्ड फॉर्म watched, ing फॉर्म watching. म्हणजे आपण ing ला शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आजही बऱ्याच याच्यामध्ये आपण ing फॉर्म म्हणतो. त्याला असं म्हणत नाहीत आपण फोर्थ फॉर्म, फिफ्थ फॉर्म असं म्हणत नाही. आपण त्याला काय म्हणतो? ing फॉर्म. म्हणजे आपल्याकडे आहे ना ते ज्ञान. ओके, म्हणजे तुमच्याकडं ज्ञान नसणं हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्याकडं ते ज्ञान आहे, तुम्ही त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं म्हणता आणि समोरचा माणूस तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी काहीतरी वेगळं करतो, तर दॅट इज नॉट गुड. ओके, बरं. आणखीन एक मला म्हणून दाखवा. टॉक, ed टॉक्ड, थर्ड फॉर्म टॉक्ड आणि ing फॉर्म टॉकिंग. ओके, आता एक बघा. फॉर एक्झाम्पल अगेन वर्ब घेतो एक शेवटचा. हेल्प, सेकंड फॉर्म हेल्प्ड, ed हेल्प्ड, थर्ड फॉर्म हेल्प्ड, ing फॉर्म हेल्पिंग. आता ज्याला ed नाही लागत, फॉर एक्झाम्पल स्पीक, सेकंड फॉर्म स्पोक, थर्ड फॉर्म स्पोकन. म्हणून कधी कधी शिक्षक आपल्याला ईएन असा एक फॉर्म म्हणायचे. ईएन म्हणजे तेच स्पोकन. ing करा स्पीकिंग. ओके, कॉल रूट फॉर्म कॉल, फर्स्ट फॉर्म बेस फॉर्म, सेकंड फॉर्म कॉल्ड, थर्ड फॉर्म ed आहेच कॉल्ड. वर्ब ing फॉर्म कॉलिंग, लाईक दिस. म्हणजे हे याच्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवला की आपला हुशार मुलगा, कष्टाळू मुलगा, फक्त ज्याला आम्ही v1 प्लस ing म्हणतो त्याला तुम्ही काहीतरी पाचवं रूप, चौथं रूप म्हणायले आणि आम्ही मागं जाणं, दॅट इज नॉट गुड फॉर अवर सोसायटी. आलं लक्षात? म्हणून हा स्पेशल मी व्हिडिओ बनवला. कुणी जरी तुम्हाला म्हटलं की देर आर 5 फॉर्म्स ऑफ वर्ब, घाबरायचं कारण नाही. आपण त्याच्यात मास्टर आहोत. आपण मूळ म्हणजे एखादी गोष्ट अशी फुगवून सांगण्याचा तो प्रकार आहे. डरा के धमका के आपण असं म्हणत नाहीत का? त्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, काय? 7 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी. तसं झालंय ते. मूळ याच्यावर आपण जोर दिला होता. आता हे बळत हे वापरतो ना आपण, नाही कोण म्हणते. वी यूज yes and es in simple present tense. We also use ing form in continuous tense. वापरलेले आहेत तुम्ही, फक्त त्याला आपण v1 प्लस ing म्हणायचो. म्हणजे लक्षात ठेवा, मूळ हे जे फॉर्म्स आहेत ते तुम्हाला येतात, फक्त कलेक्ट
करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे ठेवला की तुम्हाला ते रिकलेक्ट व्हावं, थोडंसं आठवावं आणि कळवा, अच्छा हा कळतं आम्हालाही. तर त्याच्यासाठी हा एक सगळा खटाटोप होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या सर्व मित्रमंडळीलाही शेअर करा, त्यांनाही थोडंसं हे एकदा रिवाईज होऊन जाईल. आणि आणखीन काही असा एखादा टॉपिक असेल तर तो तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्याच्यावर मी व्हिडिओ बनेल. धन्यवाद.